शेतकरी मित्रांनो नमस्कार। शेतकरी मित्र या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत। तर नरेंद्र मोदी या नाशिकच्या सभेमध्ये काय म्हटले आहे, कांद्याच्या वाऱ्याने बोललेले आहेत। कांदा निर्यातीदारांना वाहतुकीसाठी अनुदान। तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओतनी म्हटलेल्या नाशिकच्या सभेतनी काय म्हटलं ते मोदीने पाहणार आहोत आपण। केंद्र सरकारने अलीकडेच कांदा निर्याती खुली करण्यास परवानगी दिली असून आता सुरळीतपणे वाहतूक सुरू आहे। केंद्र सरकारने ऑपरेशन ग्रीनच्या माध्यमातून संबंधित कांदा निर्यातींना वाहतुकीवर अनुदान देत आहे। तर त्याचबाबत क्लस्टर डेव्हलपमेंट प्लॅन बनवण्यासाठी आला आहे। त्यांच्या देखील द्राक्ष उत्पादकांना फायदा होणार आहे। तर तसेच जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादनासाठी विविध योजना अंमलात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे। तर नाशिकमध्ये पिंपळगाव येथे सभा झालेली आहे। पिंपळगावमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नरेंद्र मोदी यांनी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। तर आज पिंपळगाव बसवंत येथे त्यांची ठिकाण सभा पार पडली। यावेळी ते बोलले होते, नाशिक जिल्हा हा कांदा आणि द्राक्ष पिकासाठी ओळखला जातो। तर भाजप सरकारने कांद्याच्या बंपर ऑफर स्टॉक ठेवण्याचे काम केले आहे। तर मागील वर्ष 7 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केले आहे। तर पुन्हा 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणाऱ्यावर भर दिला आहे असे मोदी यांनी यावेळी म्हटले आहे। तर शेतकरी मित्रांनो, कांदा निर्यातीत 35% वाढ। मागील 10 वर्षात 35% कांदा निर्यात वाढली आहे। तर 10 वर्षापासून निर्यात खुली करण्यात आली आहे। या 10 वर्षात 22,000 मेट्रिक टन कांदा निर्यात झाली आहे। तर सरकारच्या माध्यमातून ऑपरेशन ग्रीन सुरू करण्यात आला असून त्यानुसार कांदा निर्यातींना वाहतुकीवर अनुदान दिले जात आहे। तर त्याचबरोबर क्लस्टर डेव्हलपमेंट प्लॅन बनवण्यात आला आहे। त्याचा अर्थ द्राक्ष उत्पादकांना फायदा होणार आहे। तसेच जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादनासाठी विविध योजना अंमलात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही मोदी यांनी यावेळी म्हटले आहे। तर शेतकरी मित्रांनो, शेतीबद्दलच्या फायदेशीर गोष्टी केलेल्या आहे। नेमकं काय म्हटलं मोदीजींनी हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी पण प्रेस करा। तर नेमकं काय म्हटलं मोदींनी तर ते आपण आता पाहणार आहोत। नाशिक जिल्हा हा कांदा आणि द्राक्ष पिकासाठी ओळखला जातो। तर सरकारने मागील वर्षी 7 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला आहे। तर यंदा पुन्हा 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यावर भर दिला आहे। तर मागील 10 वर्षात 35% कांदा निर्यात वाढवली आहे। तर त्याच्यानंतर 10 दिवसापूर्वी निर्यात खुली करण्यात आली। या 10 दिवसात 22,000 मेट्रिक टन कांदा निर्यात झाली आहे। तर ऑपरेशन ग्रीनच्या माध्यमातून कांदा निर्याती दरावर वाहतुकीवर अनुदान दिले जाते आहे। तर अशा प्रकारे नरेंद्र मोदी यांनी पिंपळगाव येथे जाहीर सभा केलेली आहे। त्या सभेमध्ये कांद्या निर्यातीत 35% वाढ दिली आहे। तर शेतकऱ्यांना खुशखबर आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल तुम्ही धन्यवाद। तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।